तर आपण सारखं चर्चा घडवत होतो काय मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये झालं ना, काय होतं की हां बरोबर, ते वाचूया आपण. हां बरोबर बरोबर. बरोबर हां बरोबर. कारण आपली चर्चा चालली होती चौथ्या गुणस्थानामध्ये शब्द आला होता काय, सम्यक्त्व. मग ते सम्यक्त्व होतं आहे कसं हे जर समजलं तर ते सम्यक्त्व आपल्याला प्राप्त करण्यासाठी किती उपयुक्त आहे हे कळणार आहे. तर आता ह्यामध्ये हे फक्त थोडक्यात संपवतो तरी जाईल 10-15 मिनटं, पण हे तर ते सांगितलेलं आहे. प्रश्न उठवला बघा, दिसतं ना सगळ्यांना, जरा थोडंसं फिकट आहे परंतु हां ठीक आहे. तर तिर्यंच्या आधी तुच्छ बुद्धी जीवांना सप्ततत्वांचे नावही माहीत होऊ शकत नाही व त्यांनाही सम्यदर्शनाची प्राप्ती होऊ शकते असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे. म्हणून तत्वार्थ श्रद्धान, कळलं का, है ना. या सम्यक्त्वाच्या लक्षणामध्ये अव्याप्ती दोष येतो. अव्याप्ती म्हणजे इनकम्प्लीट आहे का नाही, समजलं का नाही. अव्याप्ती म्हणजे पूर्ण व्यापत नाही. हे जे लक्षण केलं तुम्ही की तत्वार्थ श्रद्धानम सम्यदर्शनम, तर ते जेवढे जेवढे सम्यदृष्टी आहेत त्या सगळ्यांकडे हे लक्षण केलं पाहिजे. परंतु तिर्यंच्याकडे हे लक्षण म्हणलं काय होतं आहे, व्यापून येत नाही. का येत नाही, कारण तिर्यंच्यांना 7 तत्व माहीत नाहीत, 7 तत्वांची नावं माहीत नाहीत, बरोबर का नाही. पण त्यांना सम्यदर्शन आहे, म्हणून तुमचं लक्षण चुकीचं असं त्याने प्रश्न उठवला. प्रश्न कळला का, है ना. थोडं फास्ट घेतो आहे कारण विषय सोपा आहे आणि तुम्ही वाचून आला असाल असं मी अपेक्षा करतो आहे. कारण 2-3 दिवस तुम्हाला वेळ दिला आता. हां सो नाही व्हायचं तर तुमचं मी बघा पुस्तकातनं. तर मग आता पुढं उत्तर. आता जे घटवलं आहे ना आपल्याला ते घटवायचे सम्यदर्शनासाठी काय उपयोग आहे ते सांगतो आहे. कारण आपण तत्वार्थ श्रद्धानम हे आपण 7 तत्व जाणलेले आहेत, पण 7 तत्वातला भाव कसा काढायचा आहे ह्यासाठी ही चर्चा मी घ्यायला लागलो आहे. आणि खूप चर्चा घेणार आहे आता. तसं जीवादिकांचं नाव वगैरे माहीत असो अथवा नसो अथवा अन्यथा ज्ञान हो, त्यांचे स्वरूप यथार्थ ओळखून श्रद्धान झाले की सम्यदर्शन होते. हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला त्यांची नावं माहिती आहेत का नाही माहीत नाही. आता उदाहरणार्थ ह्याला कोण म्हणतं आहे पेन, ह्याला काय म्हणतं आहे मराठीमध्ये काय म्हणतं ह्याला लेखनी, हिंदीमध्ये काय म्हणणार कलम. लक्षात येतं आहे का नाही काय म्हणतो आहे ते. तो विषय नाही की तुम्ही ह्याला काय म्हणताय, इम्पॉर्टंट आहे तुम्ही ह्याला काय समजताय. लक्षात आलं का, हे महत्त्वाचं आहे. तसं हे इम्पॉर्टंट नाही आहे. आपण भले ही पाठशाळेत घटवतो ना जीव अजीव आश्रव पण हे म्हणलं जातं आहे, पण ॲक्च्युली तुम्हाला काय करायचं आहे त्यातनं. हां तर इम्पॉर्टंट नाही तुम्ही त्याला काय म्हणताय, इम्पॉर्टंट आहे त्याला तुम्ही काय समजताय, काय जाणताय, काय श्रद्धान करताय, त्याच्यावर सम्यदर्शन आणि मिथ्यादर्शन आहे. लक्षात आलं का नाही. हां अजीव बरोबर बरोबर आहे. तर मी फक्त थोडं उरकायला लावलं कारण परत आपल्या गोमांसाच्या प्रकरणाला यावं. आणि ही चर्चा खूप घेण्यासारखी आहे. मी म्हणलं ना तुम्हाला, पण ठीक आहे आता जेवढं कवर करता येईल तेवढं तर करू, आहे ना. तर हे म्हणाले काय की ज्ञान हो आणि त्यांचे स्वरूप यथार्थ ओळखून श्रद्धान झाले की सम्यदर्शन होते. कोणी सामान्यपणे स्वरूप ओळखून श्रद्धान करतो तर कोणी विशेष रूपाने जाणून श्रद्धान करतो. म्हणून तुच्छ ज्ञानी तिर्यंच्या आधी सम्यदृष्टी जीवादिक तत्वांचे नाव ही जाणत नाही, तथापि ते त्यांचे स्वरूप सामान्यपणे ओळखून, कळलं का, श्रद्धान करतात व त्या योगे त्यांना सम्यक्त्वाची प्राप्ती. हे का घटवायला लागलो आहे कळलं का नाही. मी काय म्हणतो आहे, एकदा सम्यदर्शन प्राप्त करायचं आणि दुसरं स्वतःला जे समजतात काय आम्हाला काय जमत नाही, आम्हाला काय कळत नाही, आम्ही तुमच्यासारखं काय हुशार नाही, आम्हाला तुमच्यासारखं काय साध्य जमत नाही, हे सगळं भ्रम सोडून द्या. मोक्ष मार्गासाठी ह्या सगळ्या गोष्टी काय मॅटर करत नाहीत. म्हणून ह्यासाठी ही सगळी चर्चा चाललेली आहे की तुच्छ ज्ञानी, म्हणून मी तिथं अंडरलाईन घे, समजलं का. त्या तिर्यंचे जे आहेत तुच्छ ज्ञानी आहेत, तुच्छ समजलं. हां अहो तुम्हाला किती शब्दांचं ज्ञान आहे, तुमच्या ब्रेनमध्ये किती शब्द आहेत, पण त्यांच्या ब्रेनमध्ये तेवढे पण शब्द नाही आहेत सायंटिफिक सांगायचं म्हणलं तर.
कळलं का काय म्हणतोय? हां, तुम्हाला वेगवेगळ्या शब्दांचं ज्ञान आहे का नाही? मराठी कळतं आहे का नाही? हिंदी कळतं आहे का नाही? इंग्लिश कळतं आहे का नाही? काय विचारतोय? हां, थोडं थोडं संस्कृत बी कळतं आहे. एक उदाहरण सांगतोय. मग किती ब्रेनमध्ये किती शब्द आहेत, आपल्या बुद्धीमध्ये कितीतरी ज्ञान आहे त्या शब्दांचं, परंतु त्या जीवांना त्या शब्दांचं, मी शब्द म्हणत नाही, शब्दांचं ज्ञान देखील नाही. एवढे तुच्छ आहेत ते. मग स्वतःला काय कमी लेखा लागला आहे? मला जमत नाही, मला होत नाही, मला जमत नाही, मला आमच्यासारखी जी गोष्ट नाही, त्यासाठी हे घटवायला. कळलं का? तर ते डोक्यातनं काढायचं. मग ते सांगितलं काय की तुच्छ ज्ञानी जीवांना सुद्धा नाव जाणत नाही तरी सुद्धा त्यांचे स्वरूप सामान्यपणे ओळखलं आहे. कळलं का? ह्याचे डिटेल माहीत नाही, हे पेन आहे ते, परंतु ह्याचं स्वरूप सामान्यपणे ओळखलं आहे आम्ही. कळलं का? स्पर्श रसगंध वर्ण कळले बस. आम्हाला नाही माहिती स्पर्श कुठला आहे, ह्याचा रस कुठला आहे, ह्याचा गंध कुठला आहे, ह्याचा वर्ण कुठला आहे, त्याच्यामध्ये परत आकार कसा आहे, हे असंच काय, एवढं डिटेलिंग आम्हाला काही माहीत नाही. म्हणजे त्या तिर्यंच्यांना माहीत नाही आहे. लक्षात आलं ना? मी हे उदाहरण सांगतो. पेन एक जस्ट उदाहरण आहे. तसं 7 तत्व आहेत. कळलं का? आहे ना? हे महत्त्वाचं. शास्त्र शिकून आपल्याला काय फायदा आहे हे गाठवायला लावलं. नाही तर काय मी शिकवतो चाललोच आहे की रोज पाठ करा, अभ्यास करा सांगतोच आहे, परंतु हे सांगतो आहे. म्हणून तिथं सांगितलं काय आहे की सामान्यपणे ओळखून श्रद्धान करतात त्यावेळी त्यांना सम्यक्त्वाची प्राप्ती होते. जसे कोणी तिर्यंचे आपले वा दुसऱ्याचे नाव जाणत नाही, परंतु स्वला स्व जाणतात आणि पराला पर जाणतात. आपल्याला तेच वाटतं की सम्यक्दर्शन कसं होतं, तर ते सांगितलं. त्या तिर्यंच्यांना माहिती आहे का? आपण नाव दिलं आहे, त्यांना तुम्ही नावं दिली, टॉमी काय अजून काय 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 नावं देता का नाही, कुत्र्यांना वगैरे. मग त्यांना नावं माहीत नाहीत. माझं नाव हे आहे, त्याचं नाव हे आहे, नाव माहिती आहे का? पण त्यांना काय माहिती आहे? मी स्व आहे आणि तो पर आहे. हे कळतंय का नाही? काय विचारतोय? सगळे कळतंय आहे का नाही? त्या कुत्र्यांना त्यांची जात माहिती आहे म्हणून डुकरं आलेली चालत नाहीत. बरोबर का नाही? कसं कळतंय आहे का? मिस त्यांना भलेही ते माहीत नाही की हे जर नाव डुक्कर आहे, हे जर लक्षण आहे, पण सामान्य ज्ञान त्यांना आहे. दुसरी डुकरं जाऊ द्या, दुसरी कुत्री आलेली चालत नाही त्यांच्या एरियामध्ये. कळतंय का? मग भले शब्द माहीत नाही, एरिया काय बाँड्री हे करून, आता तुम्ही बाँड्री करून ठेवलेली आहे, एवढ्या बाय एवढ्यामध्ये ही आमची जागा, एवढी बाय एवढी ही तुमची जागा, हे सगळं तुम्ही काय करून ठेवलेलं आहात? बाँड्री. त्यांची कुठली बाँड्री आहे का? पण आमचा इलाका तुमचा इलाका, म्हणजे सामान्य ज्ञान आहे. मग त्या जीवांना सामान्य ज्ञान असताना हे सामान्य तत्वाचं सुद्धा श्रद्धान करणं अवघड नाही आहे. कळलं का? म्हणून ते सांगितलं की स्वला स्व जाणतात पराला जात. तसे तुच्छ ज्ञानी जीवांचे नाव जाणत नाही, परंतु ज्ञानादी स्वरूप आत्मा म्हणजे मी असे मानतात. जो जाणतोय तो म्हणजे मी आहे असं मान, आणि शरीराधिक परांना पर मानतात, असे श्रद्धान त्याला आहे. कळलं का? है ना? म्हणजे त्याला हे कळतंय ना. साधी सोपी गोष्ट आपल्याला सगळ्यांना कळत नाही का? काय हे जे दिसतंय शरीराधिक जे आहेत ते आपलं, त्यांना पण कळतंय मरून गेलं शरीर इथंच पडलेलं आहे ना, आणि ह्यातलं जो काही जाणतोय तो म्हणजे मी आहे. मग असं स्वपर भेदविज्ञान आहे. भले त्यांना शब्द माहीत नाही, भले त्याचा त्यांनी काय केलेला नाही, अभ्यास करत नाहीत, घोकत नाहीत, काही करत नाही आहेत, पण त्याचं त्यांना काय आहे? भावभास. ह्याला म्हणतात भावभास. समजलं का? सामान्य ज्ञान आहे, विशेष ज्ञान नाही आहे. कळालं आहे ना? हे खूप महत्त्वाचं आहे. लक्षात येते का? हे मोक्ष मार्गासाठी अत्यंत ही गोष्ट, म्हणून तर घटवायला लागलो आहे. कळलं का? की कशा प्रकारे करायचं आपल्याला, आहे ना? मग सांगितलं की तुच्छ ज्ञानी जीवांचं नाव जाणत नाहीत, परंतु ज्ञानादी स्वरूप आत्मा म्हणजे मी शरीराधिक परांना पर मानतात, असे श्रद्धा नाही.
तेच जीव अजीवाचे श्रद्धान आहे. तेच तर जीव आणि अजीवाचं श्रद्धान आहे ना. तसेच हा तिर्यंच्या सुखाचे नाव तर जाणत नाही, तथापि सुखस्वरूप अवस्थेला ओळखून त्यासाठी आगामी दुःखाच्या कारणांना ओळखून त्यांचा त्याग करू इच्छितो. कळलं का? सुख कळत नाही, परंतु नाव माहीत नाही त्याला, परंतु त्या सुखाचं भावभासन आहे आणि त्याला माहिती आहे की हे सगळं केल्यामुळे दुःख होणार, त्यामुळे दुःख पण माहिती आहे, दुःखाची कारणं पण माहिती आहे. भावभासन कळलं? लक्षात आलं का? आहे ना. म्हणून तर ते रागद्वेष करत नाही, म्हणून तर त्यांना सांगितले सम्यदृष्टी आहेत तिर्यंची असून सुद्धा. कळलं का? सुखाचे नाव जाणत नाही तरीसुद्धा सुखरूप अवस्थेला ओळखून त्यासाठी आगामी दुःखाच्या कारणांना ओळखून त्यांचा त्याग करू इच्छिते. जी वर्तमान दुःखाची कारणे आहेत त्यांच्या नाशाचा उपायही करतात. कळलं? एवढा विवेक उत्पन्न झालेला आहे की आपल्याला कशामुळे दुःख होतं आहे. आत्ता आपण सगळं काय आहोत कळतंय पण वळत नाही अशी गत झाली. बरोबर का नाही? म्हणून तर तिथं लिहिले ना, जान बूझकर अंध बने है आखीन बांधी पाटी. काय लिहिलं? जाणून बुजून आंधळे बनलेत सगळे. सगळं कळतंय का नाही? सगळं दिसतंय का नाही? तुम्हाला सामान्य धर्म कळायला पाहिजे एवढा. जीव वेगळा आहे, शरीर वेगळा आहे, पण जाणून बुजून काय झालेत? आंधळे बनायचं आहे ना. सगळे काय करतायत? शरीराची स्तुती करतात. आपण पण काय करायचं? शरीराची स्तुती करायचं. सगळे काय करतायत? शरीरालाच आत्मा समजतायत. आपण पण काय करायचं? शरीरालाच आत्मा समजायचं. सगळे काय करतात? फक्त बघायचं आणि तसलं करतात. कसले मनुष्य, कसला बुद्धिवान प्राणी कोणास ठाऊक, नीट बुद्धी लावत नाही. लक्षात येते? आहे ना. म्हणून तिथं पुढं सांगितलं काय? हे पुढं बघा काय सांगितलं? हां, जी वर्तमान दुःखाची कारणे आहेत त्यांचा नाशाचा उपायही करतात. तद्वत तुच्छ ज्ञानी मोक्षाधिकांचे नाव जाणत नाही, परंतु बघा तथापि सर्वथा सुखरूप मोक्ष अवस्थेचे श्रद्धान करून त्याकरता आगामी बंधास कारणभूत जे रागादी आश्रव भाव त्यांचा त्यागरूप संवर करू इच्छितो आणि संसार दुःखाचे कारण जो कर्मबंध त्याची शुद्ध परिणामामुळे निर्जरा करू इच्छितो. कळलं का? त्यांना मोक्ष माहीत नाही, आश्रव माहीत नाही, बंध माहीत नाही, संवर नाही, निर्जरा नाही, काय माहीत नाही काय, परंतु त्यांना माहिती आहे की आत्म्यामध्ये रममान होणं हे खरं काय आहे? सुख आहे. ह्याचं सामान्य भावभासन आहे. आणि असं कंप्लीट रममान होणं म्हणजे मोक्ष आहे. शब्द माहीत नाही, पण असं कंप्लीट रममान होण्याची इच्छा आहे ना. आणि त्याची 7 तत्वावर कसं श्रद्धा नाही कळतं का आता तुम्हाला? आहे ना. लक्षात आलं का? थोडं रममान होतो आहे हे खरं सुख आहे, आणि असं कम्प्लिटली रममान होणं आणि ह्याची इच्छा म्हणजे अशा प्रकारे ते मोक्षाचं श्रद्धान करतायत. कळलं? आहे ना. मग ते कम्प्लिटली रममान होण्यासाठी रागद्वेष करणं योग्य नाही हे सोड. अशा प्रकारे आश्रव बंधाचं पण श्रद्धान झालं आणि त्यासाठी आपण शांत परिणाम करणं आवश्यक आहे. अशा प्रकारे संवर निर्जरेचं पण काय झालेलं आहे? श्रद्धान. सामान्यच आहे हे, खूप बेसिक आहे. सामान्य श्रद्धान आहे पण श्रद्धान आहे. कळलं का? म्हणून हे सांगतात काय की मनुष्य असून सुद्धा आपण जरासुद्धा थोडं थिंकिंग करत नाही की अशा प्रकारे तिथं काय त्यांना शब्द माहीत नाही पण त्याचा बरोबर त्यांनी भाव कसा उचलला आहे. आपण का उचलू शकत नाही? कारण आपण तेवढा वेळ देत नाही. आपण त्या श्रद्धानावर काम करत नाही. काम करता का तुम्ही तुमच्या विचारांवर? काय विचारतोय? बाकीच्या गोष्टींवर काम करतोय का नाही? म्हणून तर ते तेवढं मोठं होतं आहे. कळलं का नाही? CA कशामुळे झाला? कशामुळे झाला विचारतोय साहेब, सांगा की. काम केलं म्हणून झाला का नाही? हां, लक्षात येते का? जे एवढं मोठं घर बांधलं कशामुळे बांधलं? तयार काम केलं ना. लक्षात येते का? मग रिझल्ट येत असतो. तसं आपण आपल्या परिणामांवर काम केलं का? आपण आपल्या परिणामांवर विचार केला का? आपल्या श्रद्धानावर काम केलं का? त्यावर कोण काम करतं?
आपल्याला फक्त काय पडलं आहे, काम जरी केलं तर काय करतो आहे, काम कसं करतो सांगा बरं. काम जरी केलं तरी हां महावीर निर्वाण आहे, तेव्हा निर्वाण काय करायचा, लाडू चढवायचा, फोटो टाकायचा, झालं आमचं काम संपलं. हे पाट्या टाकायचं काम झालं आहे. काय म्हणलं का नाही, पाट्या समजते ना. कामगार कसे असतात, त्यांना काय पडले नसते तुमची बिल्डिंग कशी बांधते ते, त्यांना फक्त काय माहिती आहे, सांगितलं तेवढं नुसतं पाट्या टाकायचं. हे असलं मग आपलं पण असंच चाललंय. आपलं म्हणजे सामान्य सांगतोय, हे नुसतं पाट्या टाकतोय, यायचं पाया पडायचं, चढवायचं, संपलं, जायचं आणि स्टेटसला टाकायचं. आहे का नाही. पण ह्याच्यातला भाव कोण ग्रहण करायचा, पॉईंट समजला आहे का नाही. म्हणून हे घटवायला लागलं. एक दिवस असा आवश्यक आहे मधनं, नाहीतर मग काय आपल्या गाडी नुसती पळतीच असती आहे ना. तर अशा प्रकारे सांगितलं की तुच्छ ज्ञानी मोक्षाधिकांना नाव जाणत नाही, तथापि सर्वथा सुखरूप मोक्ष अवस्थेचे श्रद्धान करतात. त्याकरता आगामी बंधाला कारणभूत जे रागादी आश्रवभाव त्यांचा त्याग करतात आणि काय करू इच्छितात, संवर करू इच्छितात. संसार दुःखाचे कारण जो कर्मबंध त्याची शुद्ध परिणामामुळे निर्जरा करू इच्छितात. याप्रमाणे आश्रवादिकांचे त्यालाही काय आहे, श्रद्धान असते. कोणाचं चालली चर्चा, तिर्यंचांची. कळलं का. कधी विचार केला का तुम्ही सहज, ते तिर्यंचे जे आहेत काय, त्यांना कुठल्या गुणस्थानापर्यंत जाऊ शकतात, पाचव्या गुणस्थानात जातात का नाही. हां कुठं सोहळ्यात जे होते पाचव्या गुणस्थानात आहेत असं विचारतो तुम्हाला. हो आहे ना. सोहळ्यात जेवतात का नाही, अष्टमी चतुर्दशी पाळत आहेत का, आणि काय म्हणताय तुम्ही. हां म्हणजे मला काय म्हणायचं की भले त्यांना त्याचं ज्ञान नाही, पण त्यांना जेवढं ज्ञान आहे त्यातून ते तेवढं पाळण्याचं काय करतायत है ना, यथाशक्ती प्रयत्न करतात. म्हणून त्या कोल्ह्याची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे का नाही, नेटच नाही काय करू, बिना नेटशिवाय मला काय, नाही तर लगेच दाखवली असते तुम्हाला आहे ना. त्या कोल्ह्याच्या गोष्टीमध्ये सुद्धा बघितलं का, काय प्रीतिंकराचा जीव माहिती आहे का नाही. काय झालं होतं, रात्र झाली म्हणून त्यानं नियम घेतला महाराजांकडे. काय घेतला होता, रात्रीच्याला पाणी पण पिणार नाही. आपण पाणी प्यायला लागलोय. आता कळतंय का, विचारच करत नाही ना. पाणी तुम्ही जर भोजन घेऊन बसलाय हा ना, इथं काय नियम घेतला त्यानं, पाणी पण पिणार नाही. तिर्यंचे आहे. कळतं का, किती किती त्यांना अडचणी असतात. त्यांना अन्न पाणी नीट वेळेवर मिळतं का. तुम्हाला काय उठलं की फ्रीजमध्ये जायचं उघडून टक 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 हां, त्यांना आहे का तसं, उठलं की लगे पाणी मिळते, समजतंय ना. त्यांना मिळते का त्यांना काय करता येते का, ऑर्डर करता येते का, काय आज मागवा. हां समजते का नाही काय म्हणतो तुम्हाला. त्यांना ते अन्न पाणी मिळायची किती बाधा आहे, पण तरीसुद्धा त्यांनी काय नियम घेतला, रात्रीच्याला. मग रात्र त्यांना काय समजली, अंधार म्हणजे रात्र. महाराजांकडे नियम घेतला ना त्यानं, अंधार म्हणजे. मग खाली गेला, विहीर खोल होती, खाली गेला काय होता, नाही पिणार पाणी म्हणला. वर आला बघतो काय, उजेड. पाणी प्यायची तर इच्छा आहे, तहान खूप लागली. परत खाली गेला, अंधार. कळलं का, लक्षात येते का. हे आहे त्यांना त्यांच्या सामान्य भाव असं. आणि आपल्यासारखं असं काय केलं असता, 6 तर वाजलेत की, भले दिवस गेला तर गेला, 6 वाजलेत की आपल्या हा ना. कुठं अजून काय आहे, लक्षात येते हा ना. आपल्याला कळत नाही, अंधार पडला म्हणजे आपल्याला काय आहे, उरकायचं बंद करायचं, काय आहे का नाही समजते. श्रद्धान समजते तुम्हाला. मी हे तर आचरणावरनं दाखवतोय, पण ॲक्च्युली श्रद्धान कसं आहे, भलेही त्यांना माहीत नाही, कळालं का, परंतु श्रद्धान आहे त्याच्या परीनं. म्हणून तर त्याला कळतंय. त्याला कोणी सांगितलं नॉनव्हेज खाऊ नको, पण त्याला श्रद्धा नाही की बाबा नाही हे खायचं.
मग काय खातोय? वाळलेलं गवत खाल्ल्यामुळं तो बारीक झाला होता कोल्हा. नाही तर त्याच्या अंगात ताकद चांगलीच होती की. पण जर कोणी कोल्हा असेल, वाळलेलं गवत खात असेल, तर तो काय होणार? काय कोल्ह्याचं अन्न समजतं ना तुम्हाला? काय होणार? बारीक होणार. आणि त्यामध्ये पाणी प्यायला जातोय आणि खाली अंधार बघतोय, वर येतोय. पाणी प्यायला जातोय, अंधार बघतोय, वर येतोय. कळलं? आणि ह्यामध्ये प्राण गेले. पण प्राण जाताना सुद्धा त्याला विश्वास कुणावर होता? मला ज्या गुरूंनी सांगितलेलं आहे ते खोटं नाही, ते माझ्या कल्याणासाठी. आणि अशा प्रकारे करून त्यांनी मग प्राण सोडले. मग तो जीव काय झाला? पुढे जाऊन प्रीतिंकराचा जीव झाला. हे कशासाठी सांगायला हवं आहे ना? श्रद्धान. समज कित्येक तुम्ही प्रतमानवातल्या गोष्टी वाचताय, कळलं. पण जर श्रद्धान म्हणजे भरत चक्रवर्तीचा कुठला हत्ती? लक्षात बघू की किती जण नाही. त्रिलोक मंडन हत्तीची गोष्ट उद्याला वाचून या. मी नाही सगळं तिथं काय सांगायचं, जरा थोडा अभ्यास करून या की. आहे ना? गोष्ट एकमेकाला विचारा. त्रिलोक मंडन हत्तीची गोष्ट काय आहे? तो का झाला त्रिलोक मंडन हत्ती? कळालं का? काही सुद्धा खात नव्हता. मग जेव्हा भरचक्रवर्तीने येऊन गोडीत सांगितलं, मग खायला लागला. असं काय झालं होतं काय, ते सगळं तुम्ही बघून घ्या. ठीक आहे ना? चला, तर अशा प्रकारे सांगितलं काय, हे वरीलप्रमाणे 7 तत्वांत श्रद्धान असते. जर त्याला हे श्रद्धान नसेल तर रागादी सोडून विशुद्ध परिणतीची इच्छा होणार नाही. हेच इथं काय केलेलं आहे? स्पष्ट करतात. अवघड आहे, मोठा आहे. सोड. ठीक आहे, उद्या घ्यायचं का? आहे ना? म्हणजे आता मग आपलं मूळ प्रकरण येऊ द्या. समजलं नाही इथंपर्यंत? आहे ना? हे बाकीचं घेणार आहे मी, पण 8:45 वाजता. आहे ना? थोडं रोज घेऊन हे प्रकरण संपूया. आहे ना? तर अशा प्रकारे हे इथं सांगितलेलं आहे. चला, तर आता आपल्याला काय पाहायचं आहे? आपलं काय पाहत आहोत? गुणस्थान बघतोय ना आपण. गुणस्थानामध्ये कुठलं गुणस्थान चाललंय आपलं? कुठलं? 4थं. आहे ना? त्यामध्ये काय पाहिले होते? चल मल आगाड दोष पाहत होतो ना. आहे ना? 3 सम्यक्त्व बघितोय आपण. 3 मध्ये क्षयक्षम सम्यक्त्वामध्ये चलमल आगाड दोष. आहे ना? कोण कोण चिंतन करून आलं? तेव्हा आहे ना? असं आहे. म्हणून तर आत्ता घटवलं होतं. काम करताय का तुम्ही तुमच्या पर्यायावर? मग तुम्हाला वाटत नाही का आपलं सम्यक दर्शन निर्मल व्हावं? कळलं का? किंवा सम्यक दर्शन नसेल तरी सुद्धा सम्यक दर्शनाची प्राप्ती होण्यासाठी हे दोष लागत असतील तर काढावेत आपल्या परिणामातनं. असं काय वाटत नाही का? काय का पर्यायामध्ये आपण निर्दोष झालेला आहात? कसं विचारतोय? काय विचारतोय? पहिल्यांदा स्वरूप समजलंय ना? मला सांगा पहिल्यांदा. स्वरूप समजलंय का नाही? चल मल आगाड दोष श्रद्धेमध्ये कसे लागतात? चल म्हणजे चंचलता, मल म्हणजे आणि आगाड म्हणजे समजलं का नाही? है ना? चंचलता कशाबद्दल आहे? देव शास्त्र आणि पदार्थासंबंधी धर्मासंबंधी चंचलता. मग कसे कसे परिणाम येतात? रोज रोज येतात असं म्हणत नाही, पण येतात. आहे का नाही? ते कसे कसे येतात? कळालं का? केला का चिंतन? काय चिंतन करायचं कळत नाही का? भले तुम्ही नका सांगू काय, परंतु तुमचं तुम्ही तर चिंतन करणं गरजेचं आहे का नाही? भले नका सांगू आम्हाला, नाही सांगायचं नका सांगू. कळलं? हां, बरं आहे म्हणून मग आम्ही काय उद्या नुसती मान हलवतो बस झालं. तसं नाही, जेन्युअनली तुम्हाला सांगतोय आहे ना की काय हे चंचल देवाबद्दलची चंचलता, शास्त्राबद्दलची चंचलता काय प्रमाणे आपण हे करतो आहोत. कळलं का? हे सगळं घटवायचं आहे. है ना? मल दोष कशा प्रकारे लागतोय, कशा प्रकारे आपण शंका करतोय, इच्छा करतोय, कांक्षा किळस करतोय. है ना? पुढं विचिकित्सा, पुढं काय मूढता. आपल्या मूढता आहेत का नाहीत? आहे ना? काय अभ्यास केला का नाही? कसल्या मूर्त्या सांगा बरं. आहे ना? हे ते आपलं सामान्य झालं. देवमूर्ता, गुरुमूर्ता, पाखंडी हे वगैरे जे आहे.
परंतु मूढता कुठं श्रद्धानामध्ये येत नाही. ही कुठली मूढता अडकून बसलेली आहे? कुठल्या कुठल्या मूढता आहेत? अभ्यास केला का? अभ्यास म्हणजे त्यावर विचार केला का? कित्येक गोष्टी घडवण्यासारख्या, कित्येक आहे ना. फक्त आता मला काय टायमाचं बंधन आणि आता म्हणलं काय काय सांगू जरा. त्यापेक्षा स्वतः आपण कुठं कुठं हे झालेलं आहोत, ही आपली मूढता म्हणजे मूर्खता आहे. असं काय वाटत आहे का नाही वाटत? हां आहे ना. बरं बघू परत घेऊ. आता विषयांतर खूप होईल आहे ना. तर आता नाही घटवत मूढता हां येणार की ख्याती लाभ वगैरे सगळं लोक जसं करतायत तसं आहे ना करणं कळतं ना. हे सगळे अनेक मूढता आहे, पण ते मूढता आहे आणि तो मलिन दोष लागतोय है ना. आता नाही नको जाऊ दे, मला लय लोकांनी बोलले काय तुम्ही लय सांगत जाऊ नका म्हणून. तेव्हा मी घटवत नाही, तुमचं तुम्हीच घटवा. ठीक आहे चल. मग काय म्हणे मला मध्ये काय चाललं मूढता. पुढचं कुठलं आहे? अनुपगुहन. अनुपगुहन होतं की नाही? हा दुसऱ्याचे दोष दिसत आहेत आणि आपले दोष झाकायचे चालू आहे का नाही असं? मग हे कोण घटवायचं? स्वतःवर विचार करायला लागेल का नाही है ना. अशा प्रकारे पुढं अनुपगुहन. पुढं है ना अस्थितीकरण आहे, अवात्सल्य, अप्रभावना कशा कशा प्रकारे चालू आहे. स्वतःवर चिंतन करा. आणि कोणी म्हणाल नाही बाबा आम्ही काय सुद्धा नाही, आम्ही अस्थितीकरण नाही, आम्ही स्थितीकरणवाले आहे ना, आम्ही अप्रभावनावाले नाही, असं कोणी पण म्हणू द्या, मी दाखवतो आहे का नाही. अस्थितीकरण असो, अवात्सल्य असो, अप्रभावना असो, शंका असो, कांक्षा असो, काय जे असेल ते मूढता, आम्ही मूढतावाले नाही असं म्हणू द्या, मी दाखवतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये हे घडतंय, फक्त आपण त्याचा विचार करत नाही. हे वाईट आहे. समजलं का? ह्याचा विचार करणं आवश्यक आहे की कशाप्रमाणे हे सगळं घडतंय. आणि मग जर तुम्हाला कळलं की नाही ना हे चुकतंय, तर तुम्ही नक्कीच काय होणार? सोडण्याचा प्रयत्न तर करणार ना. पण चुकतं हेच कळत नाही तर काय करायचं? मग ते मलिन दोष लागतात. समजलं? मग अजून ज्यांनी केलं नाही त्यांनी अजून चिंतन करा. ह्याचं लक्षण मला नको आहे. ह्याचं आपल्या परिणामामध्ये काय गडबड होती आहे हे घटवायचं आहे. कळलं का? हा ना. पुढं आगाड काय होतं आहे आहे ना. आगाड तर घटवली होती की नाही सगळे. इथं घटवलं होतं. काय घटवलं होतं इथं? हे माझं मंदिर, हे माझं मूर्ती, हे सामान्य घटवलं होतं. तसं तुमचं तुम्ही घटवा है ना. इथं घटवलं होतं का नाही? पार्श्वनाथ भगवान काय करतायत? संकट दूर करतात. शांतीनाथ भगवान. हे सगळे आगाड दोष आहेत. कळलं का नाही? एकाच तीर्थंकराला असं मानणं चुकीचं आहे ना. सगळे 24 तीर्थंकर आहेत का नाही तसे. मग हे तीर्थंकराबद्दल घडवलं होतं, बाकीचं पण घटवा की सगळं. कितीतरी सगळे कितीतरी आहे ना. ठीक आहे तुम्हाला सुचत नसेल तर काय म्हणत नाही, पण काही सुचणार नाही असं होणार नाही. ॲटलिस्ट मल दोषामध्ये तर 8 भेद आहेत आणि त्यात तर नक्की तुम्हाला कळेल है ना. मल दोष आहे का नाही, त्यामध्ये जे 8 आहेत का रे शंकाकांक्षा वगैरे, त्यात तर तुम्हाला आपले चुका नक्कीच सापडतील. ठीक आहे एक वेळ चल कळायचं नाही, आगाड कळायचं नाही बाबा हा दोष आहे म्हणून, कळालं. पण मला मल दोषामध्ये तर नक्कीच कळेल. पण चिंतन करा ना. कळलं का? सो आता मी नाही घटवत. उद्याच्याला तुमचं तुम्ही काय करा? चिंतन करा. भले सांगण्यासारखं असेल तर सांगा, सांगण्यासारखं नसेल तर सांगू पण नका. आणि आम्ही उपगुहनवाले आहोत, आम्ही थोडंच अनुपगुहन आहे. आम्हाला तुमचे दोष काय करायचे आहे का नाही. पण चिंतन करा. आम्ही चिंतन करून आलेलो आहोत, आम्हाला आमचे दोष कळलेले आहेत, एवढं मला अपेक्षित आहे. ठीक आहे ना. चलो पुढं. तर आता आपण बघत आहोत 3 प्रकारचा सम्यक्त्व. चल झाला टाईम संपतं इकडं. आता ह्या 3 प्रकारचं सम्यक्त्व सांगितलं ना. कुठलं कुठलं? बरोबर. आता ह्यांचा काळ सांगायला लागेल. काळ काय सांगितला? औपशमिक सम्यक्त्वाचा जगन्य काळ किती आहे? हा ना. काळ किती आहे जगन्य काळ? आंतरमुहूर्त. आंतरमुहूर्त कळालं हा ना. आणि उत्कृष्ट किती सांगितला? तो पण आंतरमुहूर्त. फक्त जगन्यापेक्षा उत्कृष्ट कसा आहे सांगितला?
संख्यात गुणा मल्टिप्ला किती आहे संख्यात गुण आहे. ठीक आहे ना. आता हे सगळं शिकवलेलं आहे, आता मी नाही परत हे करत. ओके. पुढं त्यानंतर काळ. क्षयोक्षमामध्ये सुद्धा सांगितलं काय क्षयोक्षम संमेत्वाचा जगन्य काळ किती असतोय अंतर्मुहूर्त. कळालं का. आणि जास्तीत जास्त काळ किती कंटिन्यू जर राहिलं क्षयोक्षम संमेत्वाचं 66 सागर ते कसं राहतं ते नंतर बघू आपण. ठीक आहे ना. परत त्यानंतर पुढं क्षायिक सम्यक्त्व आहे का नाही. क्षायिक सम्यक्त्वाचं सांगितलं काळ आहे ना. संसारी जीवाच्या अपेक्षेने क्षायिक सम्यक्त्वाचा जगन्य काळ किती. आता कोणी म्हणाल अंतर्मुहूर्तच कसं काय. अहो मोक्षाला जायच्या वेळेस त्यानं केलं आणि पडदिशी केला मोक्षाला, मग काळ किती राहिला अंतर्मुहूर्तच. कळालं का. आहे ना. आणि जास्तीत जास्त किती 6 + 33 सागर. 33 सागर कुठली आयुष्य आहे सर्वार सिद्धीमधलं. आणि त्यातमध्ये थोडंसं आई मिसळायचं, कारण ह्या भावामध्ये काय करतोय तो क्षायिक सम्यक्त्व करतो आहे. कळ. मग त्यानंतर मग काय सर्वार सिद्धीमध्ये जातो आहे, तिथून परत येतो आहे, आल्यानंतर परत काय करतो आहे ते तो काळ आहे क्षायिक सम्यक्त्वाचा. हे सगळं त्यामध्ये काय करायचं आहे मिसळायचं. तर ते झालं साधिक. अशा प्रकारे हे उत्कृष्ट काळ झाला कुणाच्या अपेक्षेने संसारी जीवाच्या अपेक्षेने. आणि मुक्त जीवाच्या अपेक्षेने साधी अनंत. कळालं का नाही. या जगाने उत्कृष्ट भेदच येत नाही ना. साधी म्हणजे स्टार्ट पॉईंट आहे, परंतु अनंत म्हणजे एंड पॉईंट नाही, अंत नाही. सो दॅट्स कॉल अनंत आहे ना. स आधी म्हणून साधी. स्टार्ट पॉईंट आहे का, कारण अनादिकाळापासून मिथ्यात्व होतं का नाही. पण आता क्षायिक सम्यक्त्व झालं त्यामुळं साधी. कळलं का. पण एकदा झालं की परत सुटत नाही. कळलं का नाही. मग ते एकदा क्षायिक सम्यक दर्शन झालं तर ते काय करतं डायरेक्ट मोक्षालाच घेऊन टाकतं, डायरेक्ट मोक्षाला नेतं. समजलंय. अशा प्रकारे तिथं सांगितलं काय आहे की हे काळ. समजलं का काळ आहे ना. झालं पुढं आपलं सगळं. पुढं मग पुढं विचारलं त्यांनी काय की हे 3 सम्यक्त्व जे आहेत ते सांगितलं. औपचामिक सम्यक्त्व सुटू शकतं का. सुटतंच. थांब म्हणलं तरी थांबत नाही ते. आणि त्याचा काळ किती आहे जास्तीत जास्त सुद्धा अंतर्मुहूर्तच आहे ना. तिथून पुढं कुठं जायचं त्याचे 4 रस्ते पडतात. तुम्हाला सांगितलेलं आहे. 4 रस्ते दाखवलेत ना. आठवत आहे का 4 रस्ते कुठले कुठले. औपचामिक सम्यक्त्व सुटलं म्हणजे तिथून जर अनंतानुबंधीचा उदय आला तर 6 साधनामध्ये, मिथ्यात्वाचा उदय आला तर पहिल्या गुणावस्था, मिश्राचा उदय आला तर 3ऱ्यामध्ये, आणि सम्यक प्रकृतीचा उदय आला तर आहे ते सम्यक्त्व कंटिन्यू राहील. म्हणजे ते गुणस्थान कंटिन्यू राहील. कळलं ना. घडवलेलं आहे सगळं हे. सो सुटू शकतं का तर डेफिनेटली सुटतं. हां. पुढं क्षयक्षमी सम्यक्त्व हां ना. ते पण काय आहे राहू शकत नाही. त्याचे पण सगळे खूप गंमत आहेत सगळे. कळालं का नाही. क्षयक्षमिक सम्यक्त्व टिकून ठेवणं खूप मुश्किल आहे एका गतीतनं दुसऱ्या गतीत जाताना. कळलं का काय म्हणतोय. खूप थोडे जीवांचं असतं नाही तर अदरवाईज क्षयक्षम सम्यक्त्व काय रेअरली काय होतं एका भावातनं दुसऱ्या भावात जाताना सुटतंच है ना. मग ते कधी राहतं आणि कधी सुटतं ही चर्चा परत, कारण मग ते काय होईल खूप विषयांतर होईल. पण एवढं बेसिक कळलं ना आता तुम्हाला आहे ना. म्हणून तिथं सांगितलं की हे खूप महत्त्वाचं आहे क्षयक्षम सम्यक्त्व. आणि पुढं सांगितलं काय क्षायिक सम्यक्त्व कधीही सुटत आहे ना. एकदा झालं की ते डायरेक्ट कुठं नेऊन सोडतंय मोक्षालाच. त्यामुळे मोक्षाला जाण्यासाठी हे क्षायिक सम्यक्त्व असतंच. पुढं घडवलेलं आहे ना. औपचामिक सम्यक्त्व जास्तीत जास्त किती वेळा होऊ शकतं है ना तर असंख्यात वेळा होऊ शकतं एका जीवाला औपचामिक सम्यक्त्व. कळलं का नाही. कारण अनेक भाव आहेत त्यामध्ये. ठीक आहे. परत त्यानंतर क्षयक्षमी सम्यक्त्व असंख्यात होऊ शकतं. आणि क्षयिक सम्यक्त्व एकदाच झालं संपला विषय. परत काय सांगितलं की आत्ताच है ना. त्यानंतर जर औपचामिक सम्यक्त्व झालं तर जास्तीत जास्त सांगितलं तो संसारात किती काळ राहू शकतो. काही कमी अर्धपुद्गल परावर्तन. हा काळ तुम्हाला भलेही थोडा दिसत असेल पण ॲक्च्युली हा काळ अनंत वर्षांचा आहे. अर्धपुद्गल परावर्तन पंचपरावर्तन आहेत का नाही.
पंचपरावर्तनामध्ये काय आहे? पहिलं परावर्तन कुठलं? द्रव्य परावर्तन. द्रव्य परावर्तनामध्ये कुठलं? पुद्गल परावर्तनातलं अर्ध लावायचं. आणि हे अर्ध पुद्गल परावर्तन जे आहे, म्हणजे अर्ध द्रव्य परावर्तन जे आहे ते काय आहे सांगितलं? अनंत काळ आहे. किती काळ आहे? अनंत काळ. त्यामध्ये असंख्य जन्म होते, या होऊ शकतात. कळलं का? एवढा मोठा काळ आहे तो काळ आहे. पण एकदा संनिदर्शन झालं म्हणजे का, भलेही काय का असाना, परंतु काय होतंय, तो मोक्षाला तर जाणार. तिकीट काढलं, भलेही एवढा लेट का होईना पण जाणार. म्हणून काही कमी अर्धपुद. आणि क्षयक्षम सम्यक्ताचं पण तेच, हे मॅक्झिमम आहे बरं का. म्हणजे एवढा काळ राहिला पाहिजे असा नियम नाही. पण जर कोणी जीव मिथ्यात्वात गेला, भटकला, निगोदात गेला, तर हे असले काळ हे होतात. समजलं का? मग एवढे मोठे काळ भोगावे लागतात, आहे ना. आणि जर मिथ्यात्वात नाही गेला तर मग पटपट 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 आपलं पुढं सरत शकतं, है ना. हे मॅक्झिमम आहे. आणि सांगितलं काय, क्षयिक सम्यक्त जर झालं तर सांगितलं काय, किती काळ? मॅक्झिमम किती? साधिक 33 सागर. ते सांगितलेलं आहे की इथून कुठं जाणार? मनुष्यातनं तो कुठं जाणार? है ना. सर्वार सिद्धीत जाणारे कोण असणार? साधूच असणार आहेत. कळलं का नाही? भावलिंगी संत असणार आहेत. 6व्या 7व्या गुणस्थानवरती असणार. त्यांना वज्र ऋषभ नाराच्या सहनन असणार. कळलं का? आणि ते कुठं जाणार? सर्वार सिद्धीमध्ये जाणार. 33 सागर. कळलं का नाही? आणि मग ते परत खाली येणार. आणि तिथून मग नंतर काय होणार? मनुष्य होऊन परत दीक्षा वगैरे घेऊन मोक्षाला जाणार. कळलं का? मग म्हणून तो साधिक हा प्लस झालेला आहे. पण त्यांनी इथं भावलिंगी संत असतानाच काय केलेलं आहे? क्षयिक सम्यक दर्शनाची काय केलेली आहे? प्राप्ती केलेली आहे. लक्षात आलं का? है ना. अशा प्रकारे काय सांगितलेलं आहे? हे 3 सम्यक्त. आणि तिन्ही सम्यक्त सांगितले काय आहेत? कर्मक्षयालाच काय आहेत? कारण आहे, है ना. मग इथे हे घटवायचं मला सांगायचं राहिलं की अर्धपुद्गल परावर्तन काळ किती बघितलं आपण? एवढा मोठा अनंत आहे. सो इमॅजिन करा, अर्धद्रव्य झालेलं आहे. 5 परावर्तन आहेत का नाही, त्यातला फक्त द्रव्य परावर्तनातला फक्त अर्धा भाग बघितला काय. मग तुम्ही विचार करा, 5 परावर्तन किती मोठे असतील. द्रव्यापेक्षा क्षेत्र मोठं आहे, क्षेत्रापेक्षा काळ, काळापेक्षा भवापेक्षा. कळलं का? एकापेक्षा एक मोठे आहेत. आणि हे 5 परावर्तन एक परावर्तन समजतंय ना, कंप्लीट करायचं, है ना. हे 5 परावर्तन ह्या जीवा एवढे मोठे आहेत. आणि हे 5 परावर्तन ह्या जीवानं किती वेळा केलेत? आता विचार करा, किती काळ भटकलाय संसारात. भावभासन होतं एवढ्यावरनं, तर भावभासन होतंय का? एवढ्यावरनं इमॅजिन करा. काय ते गाणं, अरे संसार संसार, हा पुढं काय सांगा की, काय काय म्हणताय? कसा तवा चुलीवरती तिथं झालं. मी तुम्हाला गाणं सांगितलं होतं की, अरे संसार संसार कसा विसरला समय सार. आठवलं का? असं नाही, काय खरं नाही बाबा, गाणं पण विसरला. असं दे, चला वेळाचा अभाव आहे. सो समजलं का? कळलं का? एवढा मोठा संसार है ना. आणि म्हणून हा भटकतोय. हे का सांगतात आचार्य? हे का महत्त्वाचं आहे? का इथं सांगतो तुम्हाला वारंवार? काम करा, काम करा. का आपल्या परिणामांवर काम करा. समजते का? है ना. ह्याच्यावर आपल्याला श्रद्धान पक्कं करायचं आहे. ह्यासाठी मनुष्यभाव आहे. जे जे केलं जातं आहे ते श्रद्धान पक्कं करण्यासाठी आहे. ज्ञानाचा पुरुषार्थ श्रद्धान पक्कं करण्यासाठी, चारित्र्यात्मक पुरुषार्थ श्रद्धान पक्कं करण्यासाठी आहे. कळलं का नाही? हे सगळं कशासाठी आहे? कशासाठी? कळलं का? कारण आपल्याला पहिलं ते मजबूत करायचं आहे. कळलं का? पहिलं श्रद्धास्थान काय करायचं आहे? मजबूत. एकदा आपली काय झाली? नीव. नीव समजताय का नाही? नीव म्हणजे पाया.
एकदा पाया पक्का झाला मग सगळं आपलं काय आहे, मोक्षाचा महाल उभारायला त्रास नाही. पण पाया डगमगला तर काय होणार? सगळं किती पण बांधलं असं सगळं ढासळणार. किती पण ज्ञान असो, किती पण चारित्र्य असो, सगळं काय होणार? ढासळणार. म्हणून आपल्याला हे सगळं करायचं कशासाठी? श्रद्धान पक्क करण्यासाठी. कळलं? चला आता आपण काय करूया? श्रद्धान पक्क करूया. उद्याच्याला सगळ्यांनी चल मल आगाड. तुम्हाला दोष कळलेत ना? चल मल आगाड कळले नाहीत? मला अगोदर सांगा. कळलंय ना? हां, मग ते आता जरा थोडंसं आपल्या परिणामांवर घटवा की जरा. आपण कुठं असं बसतोय का? बसतोय 100% बसतोय आहे ना. फक्त जरा तिथं काय करायचं आपल्याला? वेळ देऊन लावायचं आहे. आणि ते लावलं तर नक्कीच काय होणार? मोक्षमार्गामध्ये आपली प्रगती होईल. हो.